अशोक खरात प्रकरणातील चर्चेतील नीरज जाधवचा फोटो आता समोर आलाय। नीरज जाधवचा चेहरा समोर आलाय। नीरज हा अशोक खरात यांच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून कार्यरत होता। 100हून अधिक लैंगिक शोषण केल्याचे नीरजने व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचंही म्हटलं जातंय। आताची सर्वात मोठी बातमी, नीरज जाधव या प्रकरणातील नीरज जाधव जो आहे त्याचा चेहरा आता समोर आलाय। नीरज हा अशोक खरात यांच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून कार्यरत होता आणि त्यानेच 100हून अधिक लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं म्हटलं जातंय। याबद्दल अधिक जी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत लक्ष्मण घाटोळ। लक्ष्मण, काय सांगाल आता नीरज जाधव जो आहे त्याचा चेहरा अखेर समोर आलाय? या सगळ्या प्रकरणामध्ये नीरज जाधव नेमका कोण होता, नीरज जाधव याचं कॅप्टन खरात याच्याबरोबर नेमके काय संबंध होते, असे अनेक प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जात होते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये हा अशोक खरात याच्या कार्यालयाबाहेर असलेला हा जो ऑफिस बॉय आहे नीरज, याचा चेहरा नेमका कसा आहे, तो दिसायला कसा आहे किंवा तो नेमका कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र त्याचा एक फोटो जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्या फोटोनुसार हा नीरज जो आहे, नीरज जाधव जो व्यक्ती आहे तो या सगळ्या प्रकरणातला महत्त्वाचा विक्टिम आहे आणि त्यानेच हे सगळे व्हिडिओ जे आहे ते तयार केलेले आहे आणि त्यामुळे हा आता पोलिसांच्या ताब्यात आलेला असल्यामुळे या प्रकरणातले आणखी काही धागेदोरे जे आहे ते पोलिसांच्या हाती लागतील अशा प्रकारचा विश्वास या सगळ्या तपास यंत्रणांना आहे। निश्चितच धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरातनं पूजा विधीसाठी नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा संशय व्यक्त केलाय। याबाबत त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अन्निसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी केली आहे। त्याचबरोबर खरातने पूजा विधीसाठी वन्य प्राण्यांचा बळी घेतल्याची माहिती समोर येत असल्यानं वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत देखील गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी देशमुखांनी केली आहे। आपण पाहतो की एवढे सुशिक्षित लोक ज्याला आपण म्हणू आणि काही पदांवर बसवलेले लोक देखील स्वतःचं बोट कापतायत। तर दुसऱ्या एखाद्या माणसाला सांगितलं की तुला मुलगा व्हावा ह्याच्यासाठी दुसऱ्या मुलाचा बळी देतो, असे कृत्य करू शकतात। आमचा असा संशय आहे। सखोल चौकशी केल्यानंतर आता एवढ्या फाईल जरी ओपन झाल्या ना सुरुवातीला, म्हणजे तेव्हा माहीत नव्हतं किती लोक आहेत आणि कोण लोक आहेत, आणि हे देखील लोकांना धीर देणं सरकारचं काम आहे। अशोक खरात प्रकरणी पीडित महिलेने वर्षभरापूर्वी तक्रार केली होती। मात्र सरकारमधील अनेक नेते या भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते, म्हणून गेल्या वर्षभरापूर्वीच असलेले हे प्रकरण निवडणुका झाल्यानंतर बाहेर आलं असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय। अशोक खरातनं कोट्यावधीची माया जमा केल्याचं उघड झालंय। संस्थांच्या माध्यमातून त्यानं शेकडो एकर जमीन घेतली होती। ही जमीन खरेदी करण्यासाठी खरातनं एका खास पद्धतीचा अवलंब केल्याचं आता समोर आलंय। तो आपल्या जवळच्या व्यक्तीला शेतकऱ्याकडून जमीन खरेदी करण्यास सांगत असे, त्यानंतर ती व्यक्ती खरेदी केलेली जमीन खरातच्या संस्थांना दान करत होता। अशा प्रकारे खरातनं नाशिक जिल्ह्यात संस्थांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन घेतल्याचं उघड झालंय। आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी भोंदू खरातच्या शिवनिका संस्थेला मिळालेल्या जमिनीचा घेतलेला हा धांडोळा। लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला भोंदूबाबा अशोक खरात याची जमिनी ती खरेदी करण्याची मोडस नेमकी काय होती हे आता समोर यायला सुरुवात झाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हातामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र लागली आहे। ती कागदपत्र बघितल्यानंतर आपल्याला ही धक्का बसेल। अशोक खरात कशा पद्धतीने जमिनी गोळा करत होता। आज अशोक खरातकडे हजारो एकर जमीन स्वतःच्या नावावर आहे, तर काही त्याच्या संस्थानाच्या नावावर आहे। या जमिनी तो कशा गोळा करत होता, त्याची या जमिनी गोळा करण्याची मोडस नेमकी कशी होती हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण माझ्या हातामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र लागलेले आहे। मी आता याच सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरामध्ये आहे आणि मिरगाव मधला हा सर्वे नंबर आहे। माझ्या हातामध्ये जो पेपर आहे त्या पेपरनुसार
हा जो आपल्याला सर्वे नंबर, मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तो गट नंबर आहे मिरगावचा 317 गट नंबरमधली ही शेती आहे जी माझ्या मागच्या बाजूला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. ही शेतजमीन कॅप्टन खरात याने कशी मिळवली आहे, कारण ही जमीन आता त्याच्या ताब्यात आहे. एक बाजूला आपण त्यांनी याच जमिनीवरती शिवनिका संस्थान मिरगाव यांचा एक सांस्कृतिक हॉल उभा केलेला आहे. तर समोरच्या बाजूला हे समोरची बाजू जी आहे त्या बाजूमध्ये त्याचं आश्रम आणि मंदिर देखील आहे. अगदी त्याच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला ही जवळपास 2.5 हेक्टर साधारणतः 5 एकर शेतजमीन जी आहे ती त्यांनी विकत घेतलेली आहे आणि ही शेतजमीन जी आहे ती आता त्याच्या संस्थानाच्या नावावर आहे. दरम्यान शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूयात. यामध्ये देखील आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून ही स्टे ऑर्डर जी आहे ती त्यांनी मिळवली होती. आपण हा आदेश बघतोय. या आदेशामध्ये त्या तात्कालीन जे कोणी तहसीलदार आहे ते असं म्हणताय या प्रकरणात अर्जदार यांनी दाखल केलेला युक्तिवाद हे सगळे पुरावे बघता हा सामनेवाला यांना हजर होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. अर्थात ह्या कामाला स्थगिती देण्यात आलेली होती तरी देखील अशोक खरातने हे सगळं काम केलं. ही सगळी त्याची मोडस आणि त्यानंतर या बाबांबरोबर झालेला सगळा प्रकार. बाबा, आता आपण हे सांगा की नेमकं तुमच्यासोबत काय घडलंय? माझ्यासोबत काय घडलं त्याने मी सांगितलं होतं म्हणजे जमीन मोजली सगळी, तो गट मोजला हा गट मोजला, 50 एकर जमीन बसली. म्हणलं 25 एकर माझ्यावाली, 25 एकर तुम्हावाली, पण 8 हिस्सा आहे ना माझ्यावाला, 8 हिस्सा. तर त्यानं ऐकलं, त्यानं नाही करून घेतलं. त्याला माहिती होतं काय साहेबाला का बाई ही जमीन आहे ती जमीन आमचीच होती ना, पूर्वीची आमची होती, पण तिचा व्यवहार होता होऊन जा. मग तिथे लिहिलेले 60-7ची खरेदी नोंद नामकरण तमकं त्यांनी बरंच ते नामकर आव्हानाने काढलं. ते तो कायदा राहिला आणि तो कायदा बंद झाला. बरंच बोलला माझ्याशी, कोण नामकर आव्हान, मी नोंदीला आडा झाला तेव्हा. मग त्याची हे झाले, हुजत झाली इथं मंदिरामध्ये त्याच्या हॉलमध्ये. तो म्हणे ते करून घेऊ म्हणतो, लगेच खरेदी मारून घेतो. आम्हाला कोणालाच माहिती नाही, पण ती नोंद खरेदी माहीत झाल्यावर मग नोंदीला मी आडवं गेलो. तुम्ही अधिकाऱ्यांकडे तक्रारी केलं काय? अधिकारी तक्रारी केल्या, मग अधिकारी काय करणार आहेत? अधिकारी जर ऐकतच नव्हते आमचे तर काय करणार आहेत? अधिकारी म्हणजे नाही बाबा ते होईत नाही, ते बरोबर करेल, असे उडाउडचे उत्तर देत राहिले. बाकीचे काय अन्याय झालाय तुमचा? आमच्यावर अन्याय झाला. अशोक खरात त्याची मोडस या जमिनी खरेदी करण्याची कशी होती त्याचे हे सगळे पुरावे आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी स्पष्ट आहे की सरकारची दिशाभूल, यंत्रणांची दिशाभूल करून या सगळ्या खरेद्या केल्या जात होत्या आणि या सगळ्या जमिनी शेतजमिनी ज्या आहे त्या आपल्या संस्थांच्या नावावर केल्या जात होत्या आणि लोकांकडून बक्षीसपत्र म्हणून त्या लिहून घेतल्या जात होत्या. त्यामुळे त्याचा कुठलाही आर्थिक व्यवहार जो आहे तो रेकॉर्डवर दिसत नव्हता आणि त्यामुळे त्याच्या नावावरती इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी जागा आहे अशा प्रकारची चर्चा जी आहे ती बाहेर येत नव्हती. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर अशोक खरातची मोडस या सगळ्या प्रकरणामध्ये जमिनी खरेदी करण्याची कशी होती ती पुन्हा एकदा समोर आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.